चला तर आज करूयात अवघ्या 10 ते 15 मिनिटात फटाफट बनून तयार होणारी इडली। तर ही इडली बनवण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज लागत नाही, त्याचबरोबर कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। तरी देखील इडली तुम्ही बघाल तर अतिशय मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र आणि हलकी फुलकी बनून तयार झालेली आहे। याचसोबत खाण्यासाठी इथे आपण एक चटणीची रेसिपी सुद्धा पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे, एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाटी इतका रवा काढून घ्यायचा आहे। इथे मी बारीक रवा वापरलेला आहे, याऐवजी तुम्ही जाड रवा घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे, जेणेकरून रवा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल आणि भिजेल इतपत पाणी यामध्ये घालायचं। रव्यामध्ये पाणी घालायचं, याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। भरपूर असं रव्यामध्ये पाणी घातल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला आपण आता 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। तर रवा पाण्यामध्ये भिजतोय तोपर्यंत बघा इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी पोहे। आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने मोजून इथे मी बरोबर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचं आणि पोहे 2 पाण्याने आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत। पोहे धुवून झाले की यावर सुद्धा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला भिजत ठेवायचं आहे। रवा आणि पोहे भिजतायत तोपर्यंत आपण आहे ना इडली सोबत खाण्यासाठी एक झटपट चटणी तयार करून घेऊ। तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये घ्यायचं आहे 1 पळीभर तेल। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचाभर यामध्ये जिरं घालायचं, 5-6 कढीपत्त्याची पानं, 3 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। मस्त याला तडतडू द्यायचं आणि त्यानंतर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे। याला 1 मिनिटभरासाठी थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे परतून झालं की यामध्ये घालूयात मूठभर शेंगदाणे, सोबतच मूठभर ओल्या नारळाचे काप मी यामध्ये घातलेले आहेत। यालासुद्धा आपल्याला 1 मिनिटभरासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर घेतलेलं सगळं साहित्य छान परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी 3 बेडगी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता याला मध्यम गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे। हे छान मऊसर झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती 1-2 मिनिटं याला आपण वाफवून घेणार आहोत। हे सगळं तेलावरती थोडंसं परतून आणि वाफवून घेतलं की म्हणजे मग मिक्सरवर चटणी फिरवून घेत असताना ती पटकन बारीक होते आणि त्याचबरोबर ती चवीलासुद्धा चांगली लागते। तर आता हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तर थंड झालेलं हे सगळं साहित्य आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्याकरता काढून घेतलं। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्सरवर फिरून छान अशी फाईन याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर हे बघा अशा रीतीने इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे। आता याला एका आपण बाउलमध्ये काढून घेऊ। आता यावरती आपल्याला जिरी मोहरीची कढीपत्त्याची छान खमंग फोडणी घालायची। तुम्हाला हवं असेल तर फोडणी न घालता सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता, चवीला खूप छान लागते। तर हे बघा मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर लागलं होतं, त्यामुळे थोडंसं पाणी घालून ते मी यामध्ये ओतून घेतलं। चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि इथे बघा फोडणीसाठी मी तडका पात्रामध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम आहे, त्यामुळे यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घालायचा। मस्त तडतडलेली खमंग फोडणी यावरती घालून घ्यायची। तर चटणीवर ही फोडणी घातली की चटणी चवीला खूप छान लागते। तर हे बघा खमंग अशी फोडणी चटणीवरती घालून घेतली, याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा रीतीने झटपट अशी आपली ही इडलीसोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे। तर इथे आपली चटणी तयार झाली। त्यानंतर आहे ना इथे बघा आपण जो रवा सुरुवातीला पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तो सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे आणि आता इथे बघाल तर वरती हे असं रव्याच्या पाणी जमा झालेलं आहे। हे जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। तर शक्य होईल तितकं यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून बाजूला काढून घ्यायचं आहे। सोबतच बघा इथे आपण आहे ना पोहे सुद्धा भिजत ठेवलेले होते, पोहे देखील छान भिजलेले आहेत। आता हे भिजलेले पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। तर पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता यामध्येच आपल्याला सारख्याच वाटीने 1 वाटी खोवलेला ओला नारळ घालायचा आहे। सोबतच 1 वाटी इथे मी कमी आंबट असलेलं ताजं दही घातलेलं आहे। आता याला आपल्याला मिक्सरवर फिरून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा मी मगाशी हे वाटण्याकरता पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता, पण हे मिश्रण घट्टसर आहे म्हणून मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। मिश्रण आणखीन घट्टसरच आहे, हे छान बारीक वाटलं जावं म्हणून मी आणखीन अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलं आणि हे बघा याची अशी स्मूथ फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ओला नारळाचा कीस आणि
पोहे अगदी बारीक वाटले गेलेले आहेत, छान पेस्ट तयार झाली. तर हे मिश्रण तयार करण्याकरता मी इथे 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. आता तयार केलेलं हे बॅटर मी भिजवलेल्या रव्यामध्येच काढून घेतलेलं आहे. सोबतच मिक्सरच्या भांड्याला थोडंसं बॅटर लागलेलं होतं, त्यामुळे त्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी या मिश्रणामध्ये ओतून घेतलेलं आहे. आता भिजवलेला रवा आणि मिक्सरवर फिरवून घेतलेलं बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला तोपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत हे व्यवस्थित एकजीव होत नाही. तुम्हाला हवं असेल तर भिजवलेला रवा आणि पोहे तुम्ही मिक्सरमध्ये एकत्र वाटून घेतले तरीसुद्धा चालेल. फक्त पाणी यामध्ये घालताना बेताने घालायचं, म्हणजे मग पाण्याचा अंदाज चुकणार नाही आणि मिश्रणसुद्धा खूप जास्त पातळ होणार नाही. तर हे बघा, रवा आणि हे बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं दाटसर बॅटर तयार झालेलं आहे. आता यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. सोबतच इडली मऊ लुसलुशीत जाळीदार व्हावी याकरता एक छोटा पाव चमचा मी खाण्याचा सोडा यामध्ये घातलेला आहे. तर इडली करायला घेण्याच्या आधी 2 मिनटं आपण यामध्ये खाण्याचा सोडा घालणार आहोत. खूप जास्त वेळ सोडा यामध्ये घालून ठेवायचा नाही, नाहीतर इडली मऊ लुसलुशीत होत नाही. सोडा घातला आणि याला फेटून घेतलं. लगेचच आता आपण इडल्या तयार करायला घेऊ. आता त्यासाठी इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे. याला सुरुवातीलाच थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडल्या तयार झाल्यानंतर यातून अगदी सहज निघून येतात. तर आता बघा, यामध्ये पळीने आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल, इडलीचं भांडं नसेल, तर अशा वेळेला काय करायचं, कढईमध्येच पाणी उकळायला ठेवायचं. एका पसरट ताटामध्ये हे बॅटर घालून ढोकळ्याप्रमाणे याला वाफवून घेतलं तरीही चालेल. तर हे बघा, इथे मी इडल्या वाफवून घेण्याकरता अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं. आता इडल्या वाफवण्याकरता एक एक करून ही भांडी आपल्याला इडलीच्या कुकरमध्ये ठेवून द्यायची आहेत. तर 3ही भांडी यामध्ये ठेवून दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला 10 मिनटं मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर 5 मिनटं मध्यम गॅसवरती इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इडल्या वाफवून 15 मिनटं झालेली आहेत. याला संपूर्ण गार करून इडली पात्रातून मी इडली काढून घेतलेली आहे. मस्त अशा मऊ लुसलुशीत कापसासारख्या हलक्या फुलक्या आपल्या इडल्या अवघ्या 10 ते 15 मिनटात बनून तयार झालेल्या आहेत. कुठलीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ भिजत न घालता अतिशय मऊ लुसलुशीत इडली या ठिकाणी बनून तयार होते. तर तुम्हीसुद्धा ही अशी छान जाळीदार मऊ लुसलुशीत इडली नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.